तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. संतोष महादेव शिंदे. मी खंजवाडीत राहतो ह्या गावात. इलेक्शनच्या संदर्भात काय हवा आहे खांजरवाडी? खंजवाडी ही इलेक्शनच्या संदर्भात हवा गावातला उमेदवार असल्यामुळं समसमान आहे. हा, पण गावातला उमेदवार म्हणून बसले तर गावाचं नुकसान होईल. त्या पद्धतीनं गावात वातावरण आहे. उमेदवार आपल्याला शिकलेला वगैरे सुशिक्षित जनतेची जाण असणारा पाहिजे. त्या हिशोबानं इथं भाजपचं आमचे दादासाहेब मोठे पंचायत समिती गणात नाहीत आणि जिल्हा परिषदला दादासाहेब उभाले हे चांगले दोन्ही तगडे उमेदवार आहेत. त्यांना आम्ही चांगले मताधिक्यानं साथ देऊ. भाजपच्याकडे गावाचा कल आहे तर काय भाजपची काय काम आहे की त्याच्या आमदार पडळकर साहेबांच्या माध्यमातून शाळेसमोरचं ब्लॉक जिम दिले, स्मशानभूमीचे सुशोभीकरण केलंय, काय रस्ते आहेत. आता नवीन अंगणवाडी इथं तुमच्यासमोर इमारत आहे. बरीच कामं आहेत आमदार पडळकर साहेबांच्या माध्यमातून. आणि त्याआधी आम्ही बरीच कामं आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळेस ठराव भेटत नव्हतं. असलं राजकारण होतं. बॉडी ग्रामपंचायत बॉडी कोणाची? सध्या बॉडी शिवसेनेची आहे. आम्ही आमचे पण ग्रामपंचायत सदस्य आहेत. किती बॉडी? बॉडी आमची 7ची आहे. शिवसेनेची किती आहे ती? शिवसेनेचे 5 आहेत. नाही 4 आहेत. चार आणि 3 आमचे आहेत. हा, आता सध्या प्रशासक चालू आहे आमच्या ग्रामपंचायत. रस्त्याची खूप वाईट अवस्था आहे. खूप वाईट अवस्था आहे. इथं सरपंच झाल्यापासून उमेदवारांनी घेतले आता जे आहेत त्यांनी वर लक्ष सांगितलं, आपल्या नेत्याकडे सांगितलं पाहिजे. रस्ते खराब आहेत, काय दाखवलं पाहिजे, केलं पाहिजे. दिसते तुम्ही रोड नाला बघितलं गावात. ग्रामपंचायत आमची बघितली नाही साहेब. खूप वाईट कंडिशन आमची आम्हाला खूप वाईट कारण ते एक ही येत होती पुढे गाडी, त्याला क्रॉस करता येतो. थोडी वाईट कंडिशन. आमची ग्रामपंचायत जाऊन बघा, चिदारे उगवले त्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही 10 मिनिटं उभा राहायची तुमची हिंमत होणार नाही. त्याच्यावर ठरवा की दाखवा तालुक्याला जरा होऊन जाऊ दे एकदा. असं जनता हुशार आहे, काय नाही कुणाचं तुम्ही बघा, रिझल्ट दिसेल. जनता आता हुशार झाले, सुज्ञ झाले. दादागिरी, दंडीलशाही ह्या गोष्टीचं आता काही येत नाही. मोगाम बोलणं वगैरे हे संपलं, आता झालंय. आता लोकांना कळतं कोण पळतंय, कोण काम करते, कोण कोणाला कधी कामाला येते. ह्याच्यावर सगळं चाललंय. लोकांसगळं जोडून राहायला लागते कंटिन्यू 5 वर्ष. इलेक्शन झालं का ह्या गोष्टी चालत नाही. त्या रोज जनतेत राहायला लागते, रोज लोकांशी बोलायला लागते. ह्या गोष्टी केल्याशिवाय होत नाही राजकारण. पैशावर नेसत्या होत असते तर एवढं पळायला लागलं नसतं ना. आता एवढं गाड्या आणि एवढं लावायला लागलं नसतं. पैसेवाले उमेदवार आहेत. राजकीय अनुभव त्यांना भरपूर आहे, कामाचा नाही. इलेक्शन आलं का पैसे टाकायचे आणि निवडून यायचं. पैशाचा वापर तर करतेच, चालू आहे. तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. माझे नाव आकाश अप्पा सूर्यवंशी, गाव खांजोडवाडी. निवडणुकीची काय आता काय स्थिती आहे? ते निवडणुकीचे सध्या आमच्या गावातलाच उमेदवार आहे रामदास सूर्यवंशी म्हणून. त्यांच्या विरोधात दादा मोठे सर आहेत बोंबेवाडी. काय कुणीकडे हवा? आमच्या गावात म्हणलं, आमच्या गावात थोडस धनुष्यबाण जास्त चालत. कशामुळं काय गावातलं कामाचं काही काय विशेष काम काही नाहीत एवढे काही विशेष. हा, गावचा माणूस कामाचं काही इतकं काही विशेष काम नाही. काम बिलकुल द्यायला आता तुम्ही येताना रस्ते वगैरे बघत तर काय उपयोग आहे? आता शेवटी जनतेचा प्रश्न की बाबा ह्या माणूस तर कामाचा नाही, आता तुम्ही गावातलं सांगताय आणि मग त्याला जर निवडून दिलं लोकांनी तर पुन्हा पुऱ्या ही जे पंचायत समिती गण आहे त्याचं सगळं वाटलं. आमचे तर आम्ही गावचं आहे म्हणून आपलं नाही, आमचं तसं काय नाही, आम्ही कमळच भाजपलाच.